संजय राऊत आणि अजित पवारांच्या वाकयुद्ध सौम्या गोम्याच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही। टोपीवरील टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सौम्या गोम्या असा उल्लेख। गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावरती बोलू नये। सौम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल, राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न। अजित पवारांचा आरोप, विरोधकांवर टीका। आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याची सरकारमध्ये हिंमत नाही। पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपची नजर। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याची तयारी। सूत्रांची माहिती, सेनेकडनं किरण सामंत तयारी करत असताना चव्हाणांच्या नावाची चर्चा। सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार। उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांचा व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत। मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कोण असा स्टेटस। वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कोणाचा विरोध माहिती नाही, पण इंडियात सामील झाल्यास मोदींनी देशाचं कसं नुकसान केलं याचा आराखडा मांडू। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अजित पवार मोठे नेते, पण जे काही आहे ते शिरूरमधील जनताच ठरवेल। दादांच्या आव्हानाला अमोल कोल्हेंचं पुन्हा एकदा उत्तर। रावेरमध्ये सासरा विरुद्ध सून सामना रंगण्याची शक्यता। लोकसभेसाठी इच्छुक पक्षानं आदेश दिलाय। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, तर संधी दिल्यास निवडणूक लढणार, रक्षा खडसेंचं वक्तव्य। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप। प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संपाचा निर्णय। मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे। रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे निर्णय। नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी, तर 2024च्या पहिल्या दिवसाचा सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवस्थान सजली। सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाई तसंच शिर्डीमधील साई मंदिरात भाविकांची गर्दी। नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ₹4.50 कपात। मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचेही पैसे द्यावे लागणार। मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार। 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता। इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण। ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी मोहीम। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी। तातडीनं एफआयआर दाखल, पुढील तपास सुरू। बेळगावात पुन्हा कन्नड सक्ती। मराठी फलक झाकले, कन्नड फलक लावा नाहीतर परवाना रद्द करणार। बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश। इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब, तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक। मेलोनी यांनी पितृसत्ताक किताब न स्वीकारण्याची मागणी।